कोण मी जाता मी जाता माझे इमान माझ्याने आवडत नाही बघ हो राधे बरं सांगा ते मी आता बासरीच्या सुरात मुलांनी आली इतकं खरे नंतर माझ्या सयानी मला बघितलं तुला सोबत तो उगाच थट्टा करतील आणि तुला नाही नाही ते बोलतील आणि हे मला अजिबात आवडणार नाही राधे मला काही वाटणार नाही कारण या विश्वात त्याच्या संपूर्ण विसरून गेले बघ आणि हो या विश्वाने संपूर्ण आपलं सगळं घेतलं बघ आणि हो राधे माझ्या बासरीच्या मध्ये नाही तर मला भेटायला आलीच पाहिजे अरे कान्हा सारखं सारखं भेटत नाहीये तर राधे नेहमी नाही आली तरी चालेल पण तुझा माझ्या मनात कायमच जाणं राहणार आहे असं म्हणतोस हो राधे निघते मी आता नाही या राधे जावं लागेल मला नाही आज तर जाता येणार नाही राधे तुझ्या या श्वासात श्याम आहे अंतरात सारी दुनिया भुलली ग तुझ्या माझ्या या प्रेमात राधे तुझ्या या श्वासात श्याम आहे अंतरात सारी दुनिया ही भुलली ग तुझ्या माझ्या या प्रेमात माझ्या वासरीचे स्वर लावती जीवाला या वेळ तूच विनराग सार
जिनावघड माझ्या बासरीचे स्वर नावती जीवाला यावे तुझं विनराज धर्मात जिनावघड खर प्रेमाचा भाव राधा कृष्णाच्या नावात खर प्रेमाचा ठाव राधा कृष्णाच्या नावात राधी तुझ्या या श्वासात क्षमाये अंतरात सारी दुनिया ही भुलली ग तुझ्या माझ्या या प्रेमात कान्हा तुझे गोड रूप मला भावते हे खूप तुझी साथ जीवनात राहो युगायुगात कान्हा तुझे गोड रूप मला भावते हे खूप तुझी साथ जीवनात राहो युगायुगात ओ दोघांनी रूप पाडू जगाला प्रेमात कृष्ण तुझ्या रूपात सुख शांतीचा वाहे माझ्या अंगणात साधे तू तंत दर्शन साठेला मनात सुख शांतीचा वाहे माझ्या अंगणात साधे तू तंत दर्शन साठेला मनात यमुनी छाया खांडात सुरभुमती विनोद यमुनेच्या या काठात सुरभुमती विनोद साधी तुझ्या या श्वासात समाये अंतरात सारी दुनिया ही भुलली तुझ्या माझ्या प्रेमात सारी दुनिया ही भुलली ग तुझ्या माझ्या प्रेमात हॅलो धन्यवाद रसिक हो आपल्याच मनपसंतीतून आलेला पारदर्शक बरं कान्हा भेटू नंतर ठीक आहे अरे सोंगड्यानो तुम्ही इथे कसे काय अरे कृष्णा आम्ही तुझीच वाट बघत होतो आम्ही तुझ्याच बघत होतो कसं अहो देवा त्याचं काय झालं माहितीये काय काय अहो ती आपली कपिला गाय हो हो कपिला गाय अहो ती कुठे हरवली ती सापडत नाही अहो ती तुझ्या बासरीच्या आवाजाने आली तर बघ असं म्हणता हो. ते मी बघतो पण मी तुमच्यावर कामगिरी देत आहे कोणती होती वा? अरे उद्या पुणेचा बाजार आहे
तर गोकुळच्या ताऱ्या गोल्याने मथुरी बाजारी जाणार आहे. तर त्यांचा रस्ता प्रतिबंध करणे हे तुमच्यावर कामगिरी देत आहे. ठीक आहे ना, कामगिरी तर आम्ही पार पाडू, पण गवळणीने कायदा हुकूम विचारला तर? कायदा माझा हुकूम तुमचा. ठीक आहे देवा. ठीक आहे रण, चला मी तुम्हाला त्याच रस्त्यात ठेवून होतो. ठीक आहे. एक ही नंबर
पहाटेच्या धुक्यांची शाल रविराजांच्या काही किरणांनी धरतीला आणि अंगाला अगदी अलगदपणे स्पर्श केले. त्यात तो पक्ष्यांचा किलबिलाट, पानफुलांचा घमघमाट मनाला अगदी मोहून टाकणार आहे. आणि त्यातले निसर्गाचे वर्णन अगदी शब्दात न सांगणे इतकं आहे. हो की नाही ग चंद्रा? पहाटेचं वर्णन म्हणजे आकाशाकडे बघून चालल्या जगाच्या पलीकडे जग पाहण्यासारखं आहे. हो ना ग चंद्रा, अगदी मनात बोललीस बघ. बस झालं तुझं. बाजाराला जायचंय की नाही? जाऊ ग. आज माया चंद्राचं ना काहीतरी वेगळंच चाललंय. हो ना ग राजे, या चंद्राची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत बघ. मनापासून कोणाची भेट दिसत नाही वाटतं. ह्या पोरी काहीही बोलतात, असं काही नाहीये. सांग का चंद्रा काय आहे ते आम्हाला का सांगते जरा. बाई माझं तर दूध काढण्यातच वेळ गेला. अगं ए, आमचं काय आणि तुझं काय? हो माझं. गप्पा गं, तुमचं आपटलं की नाही? काय ग चंद्रा, आज लक्षणं खरीच काय बरं दिसत नाही. अगं राधे, आता उद्या असं म्हणायचं होतं गं. असं होय. तुला तर बोलता येत नसेल ना, बोलत नको जाऊस तू मध्ये मध्ये. मी बोलेन, तुझ्या बाप्पाचं काय ठाकं आहे? तू माझ्या बाप्पाला काय ठाकं आहे? सकाळपासून नुसतं भांडतायत का? सुधीर बुधीर झालं तुमच्या आवाजाने. किती भांडतात ग ह्या पोरी? नाहीतर काय, त्यांचं सोड. झालं तुमचं भांडणं करून? अगं ही भांडते का राधे? ही भांडे राहते आणि तू तुझ्या ना बोलण्यात जरा खात. तू पण काय ते पूर्ण बोलत जा बाई. ते सोड राधे. माझ्या त्या गोड आवाजाने एका कवितेला सुरुवात करूया. अय्या, त्याची नवीन आहे वाटतं. ऐका, बोल. ऐका असं आहे ना? बाजाराला जाऊया साऱ्या जणी. ऐका हा, बाजाराला जाऊया साऱ्या जणी. पण मदत कृष्ण भेटला तर काय कराल तुम्ही? काय कराल तुम्ही? इकडं पळा की तिकडं पळा? मी बाई नाही पळणार. मी बाई सांगेन. बाजारात जातोय मी. ती तुझी कविता होती का? का गं? आवडली नाही का गं? नाही. रात्रभर जागून गेली होती गं. अगं काय, तू कविता म्हणतेस तरी, पण तुझी ती कविता गोधड गुदमारून मारते बघ. आणि रसिकांचा पूर्ण गोंधळ उडवलाय. आणि जर तुला परत ही कविता आठवली ना, तिला पायाखाली टाक आणि चिडून मार. अगं, किती मारशील ती मेली? तुझ्या लक्षात आहे? हो मागं. सयानो, बस झालं आता तुमचं. मी एक सांगू का तुम्हाला? अगं सयानो, आज पुनवेचा बाजार आणि बाजार अगदी खुलून दिसणार बघा. त्यात तुम्ही साऱ्यांनी शिंगार केलाय ना. अगं राधे, सांग ना गं राधे, कशी दिसते मी सांग ना. पाडशील त्याच्यावर मला? अगं हिरा, ती राधा तुझा नवरा आहे काय? तुझं शिंगार सांगायला? राधा नाही सांगू शकत ना, नवराच असायला पाहिजे. अगं राधे, सांग हिला कशी दिसते ती एकदाची. अगं हिरा, मी सांगते. वा, एकदम धासू हा. चंद्र, हात मारून लक्षात. मी चंद्र नाही आहे, इथे चंद्र आहे. अगं ए, आणि तुला बोलले ना, मध्ये नको बोलू. दोघांना आपली भांडणं होती ना. अगं जी खरं आहे ते बोलली ना. राधे सांग ना गं कशी दिसते. अगं राणी, तू खूप गोड दिसतेस. एखाद्याला वेळ लावशील. असं म्हणतेस? बरं. पण राधे, आपल्या मालाची विक्री होईल ना गं? का नाही होणार? एवढा छान छान गारगार माल घेतलाय, होणार विक्री. काळजी नको करूस. मग सयानो, निघायचं का बाजाराला? आणि हो, जरा तुमच्या सांभाळा आणि काळजी घ्या हा. अगं माठ म्हणते मी, नाही तर कृष्णाचे सवंगड येतील आणि माठ फोडतील, मग बसा इथेच. नको तू रडू, मी आहे ना. ए
एकच वाट माहिती असेल, कारण तुला कृष्णाची भेट व्हावी ना म्हणून. अगं असं काही नाही ग. मग तुम्हाला तरी काही माहित आहे का? हो मग आम्ही काय अशा झालोय का? अगं तसं नाही म्हणत होते ग, म्हणजे माझ्या अशी काही माहिती आहे का असं म्हणते. आपण त्या मावशीला काय तुला काय माहित असेल? असं म्हणतेस. मावशीला हाक मारूया आणि काय तो नीट मारा. हा मारा मारा लवकर लवकर, बाजारात उशीर होतोय. तूच मारती मावशीला हाक. अय्या, मी मारू मावशीला हाक. ओहो, तूच मार. काय चाललंय? काय मावशीला हाक मारायला सांगितलं राधेने तुला. मार लवकर. मावशी 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 आमचं कान तुझं कान हो मागं. माझा घुमतो. बाया, तुझा घुमत नाही, कुठं चिमतो. ए सयांनो तुम्ही राहू द्या. चंद्रा तुझा आवाज देस मग ना. मी देऊ. हो तूच देस. तू माणसात आहेस ना जरा. अरे बाय नक्की आवाज काढलास तुझा राहू द्या. मीच आवाज देते मावशीला. जा बाई जा. मावशी अगं ए मावशी. अगं काय ग काय? अगं मावशी आम्ही बघू जा. साऱ्या गावात तुझ्या घरी आलो. बाजारात जायचंय. येतेस ना? अगं येते मी, पण हे चाललेत ना मला नुसतं वैताग आणणार आहे मला. ते जाऊ दे. तू कशी असते तशी ये बघ. हा हा चल चल येते येते. आज अगं मावशी येतेस ना? आज सकाळ सकाळच्या या पारा साजरा देची आली मजला. आज सकाळ सकाळच्या या पारा साजरा देची आली मजला.
माझ्या मावशीला मावशीला तुम्ही जाऊ नका बाजाराला माझ्या मावशीला मावशीला तुम्ही जाऊ नका बाजाराला माझ्या मावशीला मावशीला तुम्ही जाऊ नका बाजाराला अगं मावशी आपण बाजाराला चाललोय ना ग अगं मावशी बाजाराला जायचं म्हटलं की साधा शृंगार हवाच ना आधी मला पहिला सांग तुला तर म्हणालीस तरी काय नक्की मी काय तर म्हणाली इकडे आली काय म्हणाली तू म्हणालीस काय वर चढते काय खाली उतरते काय नक्की म्हणत नाही काय झालं माहिती आहे काय आमच्याकडे ना नारळा पोपलीचा भाग आहे माझा नवरा आहे ना कधी पोपलीवर कधी नारळीवर कधी पोपलीवर कधी नारळीवर चढताना चढतो पण उतरायला येत नाही मग मी काय करते माहिती आहे अशी अशी जाते शिडी घेऊन अशी अशी जाते शिडी लावते उतरते आणि मग येते असं मी बोलली असं होय तिला काय वाटलं विचार तिला अगं राजे तर मला एक विचारायचं आहे काय खैऱ्या पोळत मला आवाज देऊन ते सांगा ती अगं नाही मावशी मीच आवाज दिला तुला कसा तू आवाज देईल अगं काय? कधी म्हणाली नाही मला अगं नाही मावशी मी अगं बाई ही केंबडी बघ केवढी ती अगं हे पोरा इथं पण काही दिसत तुला अगं हाय की गं बाई मावशी तू काय म्हणत होतीस ग मी काय म्हणते माहितीये मला खैऱ्या पोराला आवाज दिला ते अगं मावशी तू माझा आवाज ओळखत नाही का ग एकदा आवाज येतो ते मी अगं हे पोरा ही कोंबडी बघ हे पोरा मी काय बोलताय तू काय कोंबडी केंबडी दाखवत अरे ते घातली असते ना कोंबडी म्हणून ती कोंबडी आली अरे केंबडी अगं हे चंद्रा मावशी काहीतरी सांगते ना लक्षात दे ना काय म्हणत होती मी काय म्हणतो माहितीये तू हात माझ्या आधी मला हात दिली नाही. नाहीच ना काय करावे अरे बसारी तरी मला वाटलं याच पर्यंत मला आवाज येत असेल मावशी मावशी लांब बघा सोड मावशी जाऊ दे अगं पण म्हातारा माणूस समजतं की नाही हा? तू म्हातारी आहे. तुझ्या आईला पण समजतं. अगं मावशी हा? जाऊ दे ग तू बघ आणि त्या बघ आता तू बघ, बोलते म्हणून जाऊ दे चला मग उद्या. चल चल बाजारात जाऊया अगं मावशी तुला वाट नको का तुला तुला कसं काय होईल मी माझं घेऊन घेईल मग
विचारायला विसरून गेला मी. काय ते विचार? अगं तुम्ही बाजारात चालत खऱ्या तर विक्रीला काहीतरी घेतलं असेल ना? अगं मावशी आम्ही काय दही दूध ताक म्हणून एवढंच घेतलंय. असं म्हणतेस बाई, पण काहीतरी नवीन काहीतरी घेतलंय. चंद्रा मावशीला काहीतरी नवीन ऐकायचंय बाई, सांग बघू. बाय तुला काय नवीन चांगलं ऐकायचं तर सांग. उगाच गोमाटा फिरू नको मला जरा मला खावाली. घाबरली काय हो? मी नाव घेत आता. हा ठीक आहे. ऐका ऐका जिलेबी हा? लागली मुंग्यांची राव. एवढा लांबडा मुंगा असतात इकडे कुठले मुंगे येणार? आता सासू जण तूच खाल्ली असतील मुंग्यांची लागली तू. तू नाव ऐकणार आहे? हा ऐकायचं हा. टाटा तुझी जिलेबी जिलेबी लागली मुंग्यांची राव. टाटा तुझी जिलेबी जिलेबी लागली मुंग्यांची राव. मी नावच देत नाही मावशीराम चिट्टा. नाही ही काय काय म्हणाली? अगं नाही तुला नाही. काय म्हणाली ग? मावशीला चिट्टा. तू माझ्या तुला म्हणाली. अगे हा तुझा सुनीला फाटा त्याला आग लागली ते पेटणार नाही बघ. तुला फाटा बोलली. अगं तू वागते वागती. मावशी सोडून दे. ही मला साडी म्हैस म्हणाली. अगे बाई, ही मला साडी म्हैस म्हणाली. ही काय म्हैस? ती मला पण उडवेल. मावशी मावशी अगं मावशी अगं मी आहे. नको ना गं, जाऊ दे लहान पोरी आहेत. आणि नव्हतीस तू ती आगाव आहे माहिती आहे ही? तिला सोड तू बाकीच्या धर. बघा, चल. ए कोण सांगताय सांगा पटपट. मावशी मी येऊ. हा तू येऊ. ऐका ऐका गं. निळ्या साडीला भरजरी का? ठीक आहे ठीक आहे. निळ्या साडीला भरजरी का? काय? असं नाही गं तुम्हाला. निळ्या साडीला भरजरी का? आमची मावशी जेवायला बसल्या पुरण द्या मग तिला. अगं मावशी मावशी मावशी. हे येणार ना बाजाराला? अगं मावशी मी बोलवलं ना तुला, मग तू माझ्यासाठी नाही येणार? अशी इज्जत काढून घ्यायला? मावशी आता बघ आमची लाडकी तू एकटीच आहेस ना, मग तुझी अशी भंगच नाही करू मग कोणाची अगं करणार? लाडकी 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 काय काढली? नाही करणार. ए पोरीनो कोणतरी या गं, पटपट सांगा. हा येऊ तू येऊ. केळीच्या पानावर पाय कसं ठेवू? काय म्हणाली? केळीच्या पानावर पाय कसं ठेवू? हा? ऐकतेस ना? ऐकते. मग डबल कशाला विचार? बोल रे बोल. केळीच्या पानावर पाय कसं ठेवू? मावशी लग्नच नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ? अगं हे पोरा राखा होता. आणले ना मी. आज लग्न सुद्धा घेतात. मावशी कशी बोलतेस पोरींशी? ए बाई तू ये पटपट सांग चल. होय अगं वय तू सेक्सी काय? सांग आली होतीस ना, मग काय झालं होतं? तरीच म्हणते रिहर्सलला येत नाही तर ही अशी विसरते काय? जास्त मुंबई सांग नाही सांग पटपट सांग. तू नको विचारू. तू आहे तशी पर्यायी. आता बसता येत नाही. त्याच्यावर ठेवली परत केले हंडे सात त्याच्यावर ठेवली परत. हे आमचे बसले. हे आमचे बसले. तेव्हा हे आमचे बसले.
मग हे काय? मामी तर भेट तुला सांगते. त्याच्यावर ठेवली परात. हे आमचे बसले दारात. मी जाऊ कशी करणार? जाऊ कशी घरात एक काम कर खाली तर हाय स्पेशली काय गं मावशी पोरीची मस्करी करतेस? हे आता तू कोण सांगलाय? नाव घेते हा? राधे, नाव घेते. सगळ्यांना ऐका गं. ए, लक्ष द्या गं तिच्याकडे. नाव घेते. चांदीच्या ताटात कंसाचे गरे. मावशी, चांदीच्या ताटात कंसाचे गरे. राधे, या, इथं कुठं या? आणि इथं माणसं बसले आणि नकनक देऊन या. अबे काय नाही? हवंय ना गं? हे त्यांना तुला काय करायचंय? बाई नाव घेते नाव. हे मावशी नाव घेते. चांदीच्या ताटात कंसाचे गरे. राधे, ऐक, चांदीच्या ताटात कंसाचे गरे. हे माझे दिसतात खरे, पण वागतील का खरे? आता मी पण विचार पडली घरे घरे करता आपल्या खाली पडली आता गं कोण येत आहे? आता कोणी जाईल? मला मागत नाही दे काय नाही काय मला वाटलं देशील हा, तुला मटणाचा रस्सा पाहिजे. किती खाते मटणाचा रस्सा? खाऊ का नाही? हे खाऊ पण. मावशी, मावशी, मावशी. ताई, तू गप्प ना. मावशी, तू पुढचं घे. तिला आवाज देत नाही. बोबलत कसं? जाऊ दे गं मावशी, नवीनच आहे. चला मग जाऊया. तू बाकी सारी पोरींचं विचारलंस, माझं का कोण विचारेल? अरे मग तुला विसरले जा, तू माझ्याशी बोलूच नको. अरे अगं रात्री काय माहिती काय उत्तर तर मी विसरून जाते गप्प बस, सगळ्या पोरींना घेतलंस ना. पण ह्या पोरीला मी सांगत आहे कमी काही माझी मावशी, त्या तुझ्याशी अशाच मस्करी करतात गं. मस्करी करतात तू पण साला काढलीस तर काय बोलायचं काय? ती म्हणते हा मग घे. घेऊ? ऐका कसं आहे ना. हे आता ऐका. मावशी, रंग रूपाचा नाही तर सारा प्रेमाचा भास आहे. रंग रूपाचा नाही तर सारा प्रेमाचा भास आहे. या वेडा राधेला तो कृष्ण सखा खास आहे. अगं मावशी, आवाज सगळं विचारला. तुझा काय? पता बोलून आता सांग मावशी, काय आणलंस? हा धन्यवाद रसिको. आपल्याच मनपसंतीतून आलेला पारितोषिक असं आहे. संतोष ढाळवे याचकडून मावशीसाठी 51 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तसेच न्यू राजकारण काजरेकर एजन्सी श्री रवींद्र काजरेकर यांकडून खास कवलाडींसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. सांग मावशी. मी सांगू सांग. मी ना घेतलं काय तू विसरलीस की काय? अगं पण आता बोलली ना तर सर्व एकदा माझ्याकडे येतील नाही येणार. तू सांग, सांगू एवढं काय घेतलंयस का? मी घेतली दाढी
तो बघ किती मोठा घाट आहे त्यात ती वाकडी 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 म्हणजे पायनं असे आता कापायला लागले. मग काय करायचं म्हणतेस? मी काय म्हणतो छोटंसं जर गाणं येत असेल ना तर बोल बोल पटकन. अगं आमचं कसलं काय, तूच म्हण. तुझ्याच कामाची गाणी चांगली आहेत. मी होय पण आवडती आवडतील. घे घे. आता हिला आवडेल. अगं तुम्ही बोलूया का ताई? आता जर तू हा गाणं घेतला तर हाच माठ या डोसक्यात घालीन. आणि तू केला तर पैसा डोसक्यात घालीन. चंद्रा चंद्रा राहू दे. शिकले काय हा? अगं चंद्रा राहू दे. माझा येडी झाली बघ तुझ्या दादा. हा मावशी. पुढे पुढे चल. त्याच्या गोवात तू काहीतरी गाणं बोल. मला काय रावत नाही लोकं काय झाले. ए सयानो, मी गाणं म्हणते हा, मला साथ द्या.
ऐक, नाव किती बघ त्याच्यासाठी खास नाव बघा. सुंदर हरणाचे एवढे एवढेसे पाय, सुंदर हरणाचे एवढे एवढेसे पाय. मुळशी साहेब कुठे आहे काय? ते घरात गेले की काय? मावशी नाही कुठे? गेले वाटतं घरात. थँक्यू. बाय बाय. आपण पण जाऊया. बाय दादा. धन्यवाद रसिको.